सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्र जे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण मानस प्रबोध या उपक्रमाअंतर्गत मनोबोध अर्थात श्री समर्थ रचित मनाच्या श्लोकांवर निरूपण मालिका आपली होत आहे. अभ्यास होत आहे प्रत्येक श्लोकाचा. त्यांच्याच कृपेने हे सगळं घडतंय. आज आपण 5वा श्लोक बघणार आहोत. आपण सर्वप्रथम तो श्लोक म्हणूया आणि मग आपण त्याचं विवेचन बघूया. मना पाप संकल्प सोडोनी द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व छीछी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. काय सांगते समर्थ माऊली आपल्याला? मना पाप संकल्प सोडोनी द्यावा. आपण शब्दार्थ बघूया पहिल्यांदा. संकल्प म्हणजे काय? संकल्प म्हणजे हेतू, इच्छा, अभिलाषा, एखादी गोष्ट करावीशी वाटणे. मग आता पापसंकल्प म्हणजे काय? तर पापसंकल्प म्हणजे अर्थातच वाईट हेतू, चुकीचा हेतू, चुकीची इच्छा, एखादी वाईट गोष्ट, एखादी चुकीची गोष्ट करावीशी वाटणं, वाईट उद्देश किंवा असत्य मिथ्या गोष्टीची कामना करणं किंवा त्याची अभिलाषा बाळगणं, याला आपल्याला पापसंकल्प म्हणता येईल. समर्थ माऊली सांगते की मना पापसंकल्प सोडोनी द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. आता सत्य संकल्प म्हणजे काय? जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे चिरंतन आहे, जे शाश्वत टिकणारं आहे, त्याची प्राप्ती व्हावी ही इच्छा मनामध्ये बाळगणं किंवा आपल्या हातून चांगली कर्म घडावीत ह्याची इच्छा मनामध्ये बाळगणं किंवा आपल्याकडून कोणाचं मन दुखावलं जाणार नाही, आपल्याकडनं कुठलंही वाईट कृत्य घडू नये, अशा तऱ्हेची मनाची भूमिका असणं या तशी इच्छा आपण मनामध्ये बाळगून असणं, याला आपल्याला सत्य संकल्प म्हणता येईल. म्हणजे उत्तम हेतू, उत्तम इच्छा. मग कल्पना म्हणजे काय? 3ऱ्या चरणामध्ये समर्थ सांगतात की मना कल्पना ते नको विषयांची. कल्पना म्हणजे काय? तर कल्पना म्हणजे मनोरथ किंवा लालसा. आणि पुढे विषय असा शब्द आलेला आहे. म्हणजे मना कल्पना ते नको विषयांची. विषय म्हणजे काय? तर देहाच्या माध्यमातून इंद्रिय सुख घेण्याची जी काही लालसा असते,
या वस्तूंपासून सुख मिळवण्याची जी काही अभिलाषा आहे, इंद्रियांपासून भोगण्याची जी इच्छा आहे, त्याला विषय असं म्हणतात. विकार म्हणजे काय, तर मनातील अशुद्ध भावना. आणि छी छी असा 2 वेळेला शब्दप्रयोग झालेला आहे. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा सांगायची असते त्यावेळेला आपण त्याची 2दा आवृत्ती केली जाते. तर ह्याचा अर्थ असा आहे की तिरस्कार होणे किंवा किंमत न उरणे. आपण म्हणतो ना की छितू झाली. तर समर्थांना शेवटच्या चरणामध्ये हे सांगायचं आहे की विकारे घडे हो जनी सर्व छी छी. म्हणजे विकारयुक्त अंतःकरणाने जर आपण काही वाईट कृत्य केली तर असा मनुष्य हा लोकांच्या तिरस्काराला प्राप्त होतो आणि जगाकडून त्याची छितू केली जाते. आता आपण त्याचा सरळ अर्थ बघूया. समर्थ माऊली सांगते की मना पापसंकल्प सोडून द्यावा. म्हणजे हे मना, तू चुकीचा हेतू किंवा इच्छा, उद्देश, असत्य किंवा मिथ्या अभिलाषा बाळगू नकोस, त्याची तू कामना करू नकोस. तू सत्य संकल्प धर. ह्याचा अर्थ काय आहे की जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे चिरंतन टिकणार आहे, ती गोष्ट प्राप्त व्हावी अशी मनामध्ये तू इच्छा बाळग. उत्तम कर्मे किंवा उत्तम कर्तव्य पार पाडण्याची इच्छा तू मनामध्ये बाळग. मना कल्पना ते नको विषयांची. म्हणजे विषयातून जे सुख मिळवण्याची जी तुझी लालसा आहे किंवा वस्तूंपासून देहाच्या माध्यमातून तुला जे सुख मिळवावंसं वाटतं, इंद्रिय सुख, ती कल्पना तू ठेवू नकोस. कारण विकारे घडे हो जनी सर्व छी छी. कारण विकारयुक्त अंतःकरणाने, अशुद्ध मनाने इंद्रिय सुख भोगण्यासाठी तू जर त्याच्या पाठीमागे धावत राहिलास आणि विषयांची कामना तू जर मनामध्ये धरलीस, जर तुझं मन वासनेने बरबटलेलं असेल, तर असा मनुष्य विवेक गमावून बसतो, तो अविवेकी बनतो. आणि अशा पद्धतीने विषय वासना आणि विकारांच्या अधीन झालेला मनुष्य, त्याच्या हातून चुकीची कर्म घडतात. आणि अशी चुकीची कर्म ज्याच्या हातून घडतात त्या मनुष्याला जगामध्ये किंमत मिळत नाही. लोक त्याचा तिरस्कार करतात, त्याची छितू करतात. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की तुम्ही अशा पद्धतीने जगामध्ये राहा की जे असत्य आहे, जे मिथ्या आहे, जे वाईट आहे, जे चुकीचं आहे, त्याचा हेतू तुम्ही मनामध्ये बाळगू नका. जे सत्य आहे, जे चिरंतन आहे, जे शाश्वत आहे, जे चिरकाळ टिकणारं आहे, ती गोष्ट प्राप्त करण्याची इच्छा मनामध्ये बाळगा. चांगली कर्तव्य पार पाडावी आपल्या हातून, ही मनामध्ये इच्छा बाळगा. तुम्ही विषयांच्या पाठीमागे धावू नका. विषयातून तुम्हाला सुख मिळणार नाही. आणि जर अशा पद्धतीने तुम्ही विषय वासना आणि विकारांनी जर व्याप्त झालात तर तुमच्या हातून चुकीची कर्म घडतील. आणि अशी जर चुकीची कर्म तुमच्या हातून घडली तर लोक तुमचा तिरस्कार करतील, लोक तुमची छितू करतील, लोक तुम्हाला नावं ठेवतील आणि तुम्हाला या जगामध्ये किंमत राहणार नाही. आपण मागच्या श्लोकामध्येही बघितलेलं होतं की 4थ्या श्लोकापासून ते 10व्या श्लोकापर्यंत समर्थ माऊली आपल्याला हे समजावून सांगते की एखाद्या मनुष्याचं, म्हणजे एकीकडे त्याचं साधन चालू आहे, उपासना चालू आहे, तर अशा मनुष्याचं नैतिक जीवन कसं असायला हवं समर्थांच्या दृष्टिकोनातून, हे समर्थ आपल्याला सांगतायत. अभ्यास करायचा आहे आपल्याला. 4थ्या श्लोकामध्ये सुद्धा समर्थाने आपल्याला हेच सांगितलं की मना वासना दुष्ट कामा नये रे. म्हणजे हे मना तू दुष्ट वासना मना ठेवू नकोस. मना सर्वथा पाप बुद्धी नको रे.
तू पापबुद्धी बाळगू नकोस, मना धर्मता नीती सोडू नको हो, म्हणजे तू धर्माचं आचरण सोडू नको, नीतिमत्तेला धरून राहा. मना अंतरी सार विचार राहो, म्हणजे सत्सद्विवेक बुद्धी तू मनामध्ये सदैव जागृत ठेव. म्हणजे 4थ्या श्लोकापासून ते 10व्या श्लोकापर्यंत समर्थांनी मनुष्याचं नैतिक जीवन कसं असायला हवं हा वस्तुपाठ घालून दिलेला आहे. हे सूत्र समर्थ आपल्याला या श्लोकात सुद्धा सांगतात की हे मना तू पापसंकल्प म्हणजे चुकीचा हेतू किंवा वाईट विचार मनामध्ये ठेवू नकोस. जे असत्य आहे, जे मिथ्या आहे, त्याची अभिलाषा तू बाळगू नकोस. तू उत्तम कर्तव्य पार पडावीत आपल्या हातून किंवा उत्तम कर्म घडावीत, किंवा जे सत्य आहे, जे चिरंतन आहे ते प्राप्त व्हावं ही तू अभिलाषा बाळग. तू विषय सुखाच्या पाठीमागे धावू नकोस आणि तुझं अंतःकरण हे विकारांपासून दूर ठेव. जर तू विकारयुक्त अशा भावनेने राहिलास तर तुझ्या हातून चुकीची कर्म घडतील, कारण त्यावेळी तुझी सत्सद्विवेक बुद्धी जागृत असणार नाही. आणि जर तुझ्या हातून चुकीची कर्म घडली तर जगामध्ये तुझी चितू केली जाईल, तुला किंमत उरणार नाही, लोक तुझा तिरस्कार करतील. आपण एक एक चरण बघूया. पहिला चरण असा आहे की मना पापसंकल्प सोडोनी द्यावा. म्हणजे काय सोडायला सांगतायत समर्थ आपल्याला, तर वाईट चुकीचा हेतू किंवा उद्देश. आता आपल्याला इथे आपल्या मनाचं परीक्षण करायला हवं, आत्मपरीक्षण. दिवसभरात किती वेळेला अशुद्ध भावना आपल्या मनामध्ये येतात किंवा आपण दुसऱ्याचं अहित चिंततो, आपल्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवत नाही. किती वेळेला आपल्याला मत्सर वाटतो दुसऱ्याविषयी, किती वेळा आपल्या मनामध्ये अहंभाव उत्पन्न होतो, आपण चुकीचा हेतू बाळगतो, एखाद्याविषयी आपण चुकीचे विचार बाळगतो. जर एखाद्या व्यक्तीकडनं आपल्याला चांगला अनुभव आला नाही तर अगदी नैसर्गिकपणे आपण त्याच्याविषयी चुकीचा विचार करतो किंवा त्याचं वाईट व्हावं असा सुद्धा विचार आपल्या मनामध्ये येऊन जातो. हा पापसंकल्प आहे. बारीक निरीक्षण करायला पाहिजे आपल्या मनाचं, स्वतःच करायचं. कारण आपल्या मनामध्ये जे तरंग उमटतात ते समोरच्या माणसाला कळणार नाहीत. ते फक्त तुम्हाला माहिती असतात, तुमच्या भगवंताला माहिती असतात आणि सद्गुरूंना माहिती असतात. आपल्या मनामध्ये काय भावना उमटतायत हे फक्त तिघांनाच माहिती असतं. तुम्ही स्वतः, भगवंत आणि सद्गुरू, जे भगवंत स्वरूप झालेले आहेत, त्यांना बरोबर कळतं की तुमच्या मनामध्ये काय चाललंय. कदाचित समोरच्या माणसाला कळणार नाही. मग दुसऱ्याविषयी अशुद्ध भावना मनामध्ये येतात, त्याच्या मागे काय आहे? त्याच्या मागे विकार आहेत, त्याच्या मागे वासना आहे. वासनेने लडबडलेलं मन आहे आपलं. म्हणून शेवटच्या चरणात समर्थ माऊली सांगते की विकारांच्या अधीन होऊ नका. मग त्यांना माहितीये की मनात काय येतं त्याची उत्तरं समर्थांनी देऊन ठेवलेली आहेत. आपण बारकाईने अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे एखाद्याविषयी आपल्या मनामध्ये राग असतो, एखाद्याबरोबर आपलं पटत नाही, एखाद्याविषयी मनामध्ये द्वेष असतो, एखाद्याविषयी मनामध्ये मत्सर असतो, आपल्याला कधी दुसऱ्याचा हेवा वाटतो. मग त्या हेवा वाटण्यामध्ये मागे अशुद्ध भावना असते, असूया वाटते, कळत नकळत आपण तुलना करतो स्वतःची दुसऱ्याबरोबर. मग त्या व्यक्तीविषयी ज्याच्याविषयी आपल्या मनामध्ये द्वेष आहे किंवा तिरस्कार आहे किंवा चांगली स्वच्छ भावना नाही आहे, त्या व्यक्तीबरोबर वागताना आपला हेतू शुद्ध राहत नाही. पापसंकल्प, हेतू शुद्ध राहत नाही. आपण बऱ्याचदा अशा व्यक्तीचं अहित चिंततो, त्याचं चांगलं झालेलं आपल्याला पाहवत नाही बऱ्याचदा. मग काही वेळेला आपल्या तोंडून अपशब्द उच्चारले जातात. म्हणजे बऱ्याचदा भांडण झाल्यानंतर म्हणा किंवा वाद झाल्यानंतर माणसं एकमेकांच्या अंगावर धावून जातात. जीव घ्यायला सुद्धा मनुष्य कमी करत नाही. पापसंकल्प.
कारण विकारयुक्त अंतःकरण आहे, राग किंवा क्रोध इतका झालेला आहे की समोरच्याचा जीव घ्यावा अशी सुद्धा उदाहरणं आपण बघतो. म्हणजे जी कृती घडते त्याच्या मागे विकार आहे, त्या विकारांनी ते मन सगळं व्यापलं गेलं की तो मनुष्य स्वतःची सत्सद्विवेक बुद्धी हरवून बसतो. इथे भगवंताचं त्याला पूर्णपणे विस्मरण झालेलं असतं. तो काय करतोय, तो काय वागतोय ह्याचं भान त्याला राहत नाही. अशा वेळेला त्याच्या हातून चुकीचं कर्म घडतं आणि लोक त्याला नावं ठेवतात, लोक त्याची चितू करतात. अक्षरशः 4 चरणांमध्ये समर्थांनी सगळं आयुष्याचं सार सांगितलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने वागलं पाहिजे. म्हणजे महाराज सांगतात ना, माझेपणाचं कर्तव्य. मग नुसती उपासना करीन पण मी देहाने कसाही वागीन तर चालणार नाही. आपल्याला फार सांभाळावं लागतं. म्हणून महाराज सांगतात ना की उच्चार फार सांभाळा, वाणी गोड पाहिजे. ज्या वाणीने आपण भगवंताचं नाम घेतो ती वाणी आपली शुद्ध पाहिजे, गोड पाहिजे. दुसऱ्याविषयी आपण कधीही अपशब्द उच्चारू नयेत. कारण शेवटी ते तरंग आहेत. एकदा तोंडून बाहेर पडलं की ते तरंग रूपाने तसंच राहतं आणि शेवटी पृथ्वी गोल आहे या न्यायाने पुन्हा ते आपल्यापाशीच येतं. म्हणजे जसं आपण देतो तेच आपल्याला परत मिळतं, जे आपण पेरतो तेच उगवतं. त्यामुळे मनामध्ये कुठलाही पापसंकल्प धरू नका असं समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणजे बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की एखादा माणूस जर आपल्याला आवडत नसेल, द्वेष वाटतोय, तर साहजिकच त्याच्यावर आपलं वर्तन चुकीचं असतं. आपण हेतुपुरस्सर त्या व्यक्तीला टाळतो, त्याच्याशी नीट बोलत नाही किंवा त्याच्या मनाला दुखावलं जाईल असं काही वेळेला आपण बोलतो. किंवा मत्सरयुक्त द्वेषयुक्त अंतःकरणाने आपण वागतो. हे सगळं पापसंकल्प ह्या एका संज्ञेमध्ये मोडतं. बऱ्याचदा मनामध्ये संपत्ती कमवण्याच्या बाबतीत सुद्धा वाईट हेतू ठेवला जातो. पैशाची अभिलाषा बाळगली जाते, दुसऱ्याचे पैसे लुबाडले जातात, दुसऱ्याची संपत्ती लुबाडली जाते. हे सगळे पापसंकल्प आहेत. चौर्य कर्म करण्याची इच्छा मनामध्ये उत्पन्न होते, दुसऱ्याचं लुबाडावं धन अशी इच्छा मनामध्ये उत्पन्न होते. हे सगळे पापसंकल्प आहेत. त्या माणसाचे ज्याचं लुबाडलं तुम्ही, सगळे तळताट तुमच्या मागे लागतात. म्हणजे समर्थाने किती बारकाईने हे सांगितलेलं आहे की मनामध्ये कुठलीही अशुद्ध भावना ठेवू नका, मनामध्ये पापसंकल्प ठेवू नका, अशुद्ध चुकीचा हेतू ठेवू नका. पापसंकल्पाचा दुसरा अर्थ असाही आहे की जो सत्य संकल्प नाही. सत्य संकल्प म्हणजे काय, तर जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, जे चिरंतन टिकणारं आहे, जे चिरकाल टिकणारं आहे. म्हणजेच काय, तर भगवंताची प्राप्ती आपल्याला व्हावी ही इच्छा मनामध्ये बाळगणं हा सत्य संकल्प आहे. कारण भगवंत हा सत्य आहे, भगवंत हा शाश्वत आहे, भगवंत हा चिरंतन आहे. त्यामुळे परमेश्वरीय शक्ती ही राहणारच आहे. अशा चिरंतन भगवंताच्या प्राप्तीची अभिलाषा मनामध्ये बाळगणं हा सत्य संकल्प आहे. आपल्या जगण्याला भगवंताचं अधिष्ठान असावं, भगवंताच्या स्मरणामध्ये आपल्या हातून उत्तम कर्म घडावीत, ती कर्म पुन्हा भगवंतालाच अर्पण व्हावीत. त्याचा कुठलाही अभिमान कर्माचा आपल्याकडे आपण बाळगू नये, अशा तऱ्हेची मनामध्ये भावना असणं हा सत्य संकल्प आहे. मग भगवंताच्या प्राप्तीशिवाय दुसरं जे जे काही म्हणून येतं ते सगळं पापसंकल्पच होय. कारण भगवंत हा एकमेव सत्य आहे. पण आपण काय करतो, आपल्याला आपल्या प्रपंचासाठी भगवंत हवा आहे, आपण प्रपंचाला सत्य मानतो. खरं तर संतांनी हे सांगितलेलं आहे, महाराजांनी सांगितलेलं आहे की प्रपंच हा मिथ्या आहे, प्रपंच हा अशाश्वत आहे, प्रपंच हा खोटा आहे, असत्य आहे असं सांगितलेलं आहे.
पण असत्य अशा प्रपंचाला आपण आपल्या भावनेनी सत्यत्व देतो आणि जो खरा परमात्मा सत्य आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. मग तो आपल्याला आठवतो कधी? ज्या वेळेला आपल्याला प्रपंचामध्ये काही अडचणी उत्पन्न होतात त्यावेळेला आपल्याला भगवंत आठवतो आणि मग आपण आपल्या प्रापंचिक गोष्टी घेऊन भगवंताकडे जातो. अनेक लोक अशा तऱ्हेने विचार करतात की पहिल्यांदा हे घडणारच. बरोबर आहे, आपल्या प्रपंचाला भगवंताकडून सहाय्य मिळावं, आपला प्रपंच उत्तम व्हावा, आपल्याला भगवंताची कृपा व्हावी आपल्यावर, म्हणून एखाद्या प्रापंचिक गोष्टीची इच्छा मनामध्ये बाळगून भगवंताकडे आपण गेलो, त्याने ती पुरवली. महाराज सांगतात ना की भगवंत हा दाता आहे. तुम्ही जे मागाल ते तो तुम्हाला देईल, पण तुम्ही क्षुल्लक मागितलं तर तेच पदरात पडेल. म्हणून महाराज सांगतात की तुम्ही भगवंताकडे जर जाल तर तुम्ही भगवंताकडे भगवंताच्या नामाचं प्रेम मागा. पण आपण काय मागतो भगवंताकडे जाऊन? जो प्रपंच असत्य आहे, ज्यातल्या गोष्टी असत्य आहेत, तर त्या गोष्टी घेऊन आपण भगवंताकडे किंवा सद्गुरूंपाशी जातो. ठीक आहे, ही कदाचित पहिली पायरी असेल, कारण भगवंतानी सुद्धा आपल्या गोष्टी पुरवल्या नाहीत किंवा सद्गुरूंनी आपल्या गोष्टी पुरवल्या नाहीत, तर आपण का त्यांना मानणार? कारण आपण सगळ्या फुटपट्ट्या ह्या प्रपंचामध्ये काय आपल्याला मिळतं त्याच्यावर लावलेले आहेत. पण वास्तविक पाहता सद्गुरु तत्व किंवा परमेश्वरीय तत्व तुम्हाला त्यातनं बाहेर काढण्यासाठी आहे, की तुम्हाला प्रपंच हा त्रयस्थ दृष्टीने त्या प्रपंचाकडे बघून तुमचं पूर्ण लक्ष किंवा पूर्ण दृष्टी भगवंताच्या चरणाशी स्थिर ठेवून, वाटेल तो प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये आला तरीही मी न डगमगता त्याला तोंड देईन. कोणाच्या आधाराने? भगवंताच्या स्मरणामध्ये मी राहीन. माझ्या कर्तव्याला मी चुकणार नाही. जे घडेल ते माझ्या हिताचंच भगवंत घडवेल. जे घडतंय ते सद्गुरूंच्या इच्छेने घडतंय. चांगलं झालं तर भगवंताची सद्गुरूंची कृपा झाली, माझ्या मनासारखं झालं तर कृपा झाली, मनासारखं नाही झालं तर त्यांची इच्छा नव्हती की मला ती गोष्ट मिळावी. अशा खरं तर भावनेने राहण्यासाठी, म्हणजे प्रत्येक जीवाने अशा भावनेने राहावं म्हणून सद्गुरु तत्व खरं तर अक्षरशः झगडत असतं. पण आपण त्यांच्याकडे काय घेऊन जातो? विषय घेऊन जातो. आपण त्यांच्याकडे आपला प्रपंच घेऊन जातो. आणि म्हणून महाराज सांगतात की तुम्ही असत्य अशा प्रपंचाला तुमच्या जाणीवेनी किंवा कल्पनेनी सत्यत्व देता आणि त्यातून सुख मिळेल अशी मनामध्ये अभिलाषा बाळगता. परंतु प्रपंच हा असत्य आणि मिथ्या असल्यामुळे तो शेवटी तुम्हाला दुःखच देणार आहे. आणि म्हणून आपल्याला कायम एक प्रकारची, आपलं आयुष्य जगत असताना एक प्रकारची अस्वस्थता असते, टोचणी असते मनाला. कारण कुठलीच गोष्ट मनासारखी आपल्या होत नाही. कारण आपण भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहत नाही. तो अभ्यास आपल्याला करावा लागतो. आपण आपल्या इच्छा घेऊन बसलोय. आपण भगवंताकडे जाऊन म्हणतो माझी इच्छा तू पूर्ण कर. म्हणजे खरं भगवंताला जाऊन आपण काय सांगायला पाहिजे? तुझ्या इच्छेने माझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडायच्या त्या घडू दे. भगवंताच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून राहिलं तर जगणं किती सोपं आहे. शांततेने जगता येईल की नाही आपल्याला? पण तसं होत नाही. आपण आपल्या इच्छांचं गाठोडं घेऊन भगवंतापाशी जायचं, सद्गुरूंपाशी जायचं, हे पूर्ण करा, हे पूर्ण करा. ते पूर्ण करत राहतात. पण भगवंताची प्राप्ती कधी होणार? भगवंताकडनं मिळणारा आनंद किंवा समाधान आपल्याला कधी मिळणार? आपल्यावर खरी सद्गुरूंची कृपा कधी होणार? आपण खरे सद्गुरूंचे लाडके कधी होणार? जेव्हा आपण कुठल्याही कारणाशिवाय भगवंताकडे जाऊ आणि भगवंताला जेव्हा सांगू की तू मला आवडतोस म्हणून तुझ्याच कृपेने तुझीच भक्ती माझ्याकडनं घडतीये, ही भावना जेव्हा मनामध्ये राहील ना, त्यावेळेला आपल्याला भगवंत कळेल. त्यावेळेला आपल्याला तो सत्य संकल्प काय आहे ते कळेल. तोपर्यंत आपण मिथ्या गोष्टींचीच प्राप्ती व्हावी म्हणून भगवंताकडे जात राहणार. महाराजांनी एक छान उदाहरण दिलंय. 2 छोट्या मुली होत्या. एक मुलगी श्रीमंता घरची होती आणि एक मुलगी गरिबा घरची होती. गरिबा घरच्या मुलीनी भातुकली खेळत होत्या, तर गरिबा घरच्या मुलीनी पोळ्या आणि गुळांबा केला. श्रीमंता घरच्या मुलीनी पुरी केली, श्रीखंड केलं, बासुंदी केली. आता महाराज आपल्याला काय सांगतात की जसं
त्या गरीब मुलीच्या पोळ्या आणि गुळांबा पोट भरायला उपयोगी नाही, तसा श्रीमंत मुलीच्या पुऱ्या आणि श्रीखंड सुद्धा पोट भरायला उपयोगी नाहीये. दोन्हीही असत्यच आहे. तसं आपल्या प्रपंचाचं आहे. तो प्रपंच कसाही असला त्याच्यामध्ये न्यूनत्व आहेच आहे. प्रपंच हा न्यूनत्वानेच भरलेला आहे. एखाद्याच्या प्रपंचामध्ये कितीही गोष्टी असल्या विषयातल्या तरी सुद्धा अशी कुठली तरी एखादी गोष्ट असतेच की त्यामुळे त्या माणसाला कुठेतरी टोचणी असते, कुठेतरी त्याचं मन अस्थिर असतं, अस्वस्थ असतो तो माणूस. त्यामुळे कुठलाही प्रपंच, कुठलाही विषय हा आपल्याला सुख देऊ शकत नाही. म्हणजे एखाद्या माणसाला, मनुष्याला नाटकामध्ये राजाची भूमिका मिळाली म्हणून तो त्याच्या खऱ्या आयुष्यामध्ये राजा असतो का? तर नाही. तसं प्रपंचाचं आहे. मिठाचं पोतं कसं असतं, कितीही धुतलं तरी त्या मिठाच्या पोत्याचा खारटपणा जसा जात नाही, तसं प्रपंच हा असत्य आहे, अशाश्वत आहे, मिथ्या आहे. त्या प्रपंचाला आपण आपल्या भावनेने सत्यत्व दिलेलं आहे. आणि भगवंत सत्य आहे हे सोडून ज्या वेळेला आपण असत्य अशा प्रपंचाची आणि प्रापंचिक गोष्टीतून, विषयातून सुख मिळेल ही अभिलाषा मनामध्ये बाळगतो, तेव्हा त्याला पापसंकल्प म्हणतात. आणि म्हणून समर्थ माऊली असं म्हणते की मना पापसंकल्प सोडून द्यावा, मना सत्यसंकल्प जीवी धरावा. सत्यसंकल्प म्हणजे काय? तर जे चिरंतन टिकणारं आहे, जे सत्य आहे, जे शाश्वत आहे, ते प्राप्त करून घेण्याची इच्छा मनामध्ये बाळगणं. म्हणजे अर्थात आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी ही इच्छा मनामध्ये बाळगणं. आणि असा सत्यसंकल्प जीवी धरावा असं समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आपल्या हातून चांगलं काही घडावं, पण भगवंताच्या स्मरणामध्ये, अहंभावाने नाही. आपल्याला अखंड भगवंताचं स्मरण राहावं. आपल्या आयुष्याला भगवंताचा आधार असावा. त्यात कमीपणा काहीही नाही आहे, कारण मुळात तो भगवंतच आपल्यामध्ये. आपल्या प्रपंचाला भगवंताचं अधिष्ठान असावं. आपल्याकडून नीतिधर्माचं आचरण ठेवलं जावं. आपण नीतिमत्तेने वागावं. कर्तव्याचं पालन आपल्या हातून व्हावं. आपल्याकडून दुसऱ्याचं अहित चिंतलं जाऊ नये. सगळेजण सुखी राहावेत, सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांचं चांगलं व्हावं अशी मनामध्ये इच्छा असणं. दुसऱ्याविषयी मनामध्ये द्वेष न बाळगणं, मत्सर न बाळगणं, असूया हेवा न बाळगणं, अंतःकरण शुद्ध ठेवण्याचा सदैव प्रयत्न करणं, भगवंताच्या स्मरणामध्ये सत्सद्वेग बुद्धी जागृत ठेवण्याचा प्रयत्न करणं, त्यात अशी इच्छा बाळगणं, मनातील मलिनता घालवण्याचा प्रयत्न करणं. कारण दिवसभर मनामध्ये हर तऱ्हेनी, कारण व्यवहारामध्ये वागत असताना इतक्या लोकांशी आपला संपर्क येतो, इतक्या गोष्टींशी आपला संपर्क येतो की काही वेळेला आपल्या मनामध्ये तसं नसतं तरी आपल्याला तसं वागावं लागतं. मग त्यावेळेला आपलं मन खात राहतं. आपल्याला असं वाटतं की अरे महाराजांना असं आवडत नाही वागतोय आपण तसं, पण चार लोकांमध्ये व्यवहारामध्ये आपल्याला काही वेळेला तसं वागावं लागतं. तर हे सगळं महाराज बघत असतात, सद्गुरुतत्व बघत असतं. तर प्रत्येक वेळेला स्वतःला सांभाळणं आणि जी काही अशुद्धता दिवसभरामध्ये उत्पन्न होते मनामध्ये, निरनिराळे प्रसंग घडतात. काही वेळेला आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही की पुढच्या 5व्या-10व्या मिनिटाला काय आपल्या आयुष्यात घडणार आहे आणि अचानक आपल्याला राग येणार आहे, आपल्या तोंडून काहीतरी बाहेर पडणार अपशब्द, आपल्याकडनं कोणाचं मन दुखावलं जाणार, हे काही वेळेला माहिती पण नसतं, पण अचानक घडतं. कारण त्यावेळेला कदाचित आपल्याला भगवंताचं विस्मरण झालेलं असतं आणि आपला विवेक जागृत राहिलेला नसतो. त्याच्यामुळे दिवसभर ज्या म्हणून काही अशुद्ध भावना मनामध्ये उत्पन्न होतात, जी काही मलिनता मनामध्ये उत्पन्न होते, ती सगळी घालवण्याची इच्छा बाळगणं, दुसऱ्याशी गोड बोलणं, स्वार्थ बुद्धीने नाही. आपण दुसऱ्याशी स्वार्थ बुद्धीने गोड गोड बोललो तर तेही भगवंताला कळतं आणि ते शेवटी असत्यच आहे. आणि ह्या सगळ्याला भगवंताचं अधिष्ठान असणं आणि अशा तऱ्हेच्या
आपल्या वर्तनाची किंवा आपल्याकडनं अशा तऱ्हेची वर्तणूक व्हावी की आपलं अंतःकरण अशा पद्धतीने शुद्ध असावं आणि आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी, ही अभिलाषा किंवा ही इच्छा मनामध्ये बाळगणं म्हणजे सत्यसंकल्प आहे. आणि समर्थ सांगतात की असा सत्यसंकल्प जीवी धरावा. कारण महाराजांनी पण हेच सांगितलंय की नामस्मरणाच्या मध्ये जर तुम्ही असाल, नाम घेत असाल भगवंताचं, तर तुम्हाला सत्कर्म टाळू म्हणून टाळता येणार नाही. तुमच्या हातून सत्कर्मच घडणार. त्यामुळे भगवंताच्या प्राप्तीशिवाय मला दुसरं काहीही नको असं ज्याला वाटतं तो सत्यसंकल्प आहे. सत्यसंकल्प म्हणजे काय, तर एक भगवंतच तेवढा सत्य आहे ही जाणीव सतत मनामध्ये ठेवणं, ही जाणीव सतत मनामध्ये बाळगणं म्हणजे सत्यसंकल्प आहे. मग भगवंताची प्राप्ती व्हायची असेल तर देहबुद्धीचा समूळ नाश झाल्याशिवाय आपल्याला भगवंत कसा सापडेल? कारण आपण इतके विकारांनी भरलेले आहोत. आपण देहबुद्धीने जगणारी माणसं आहोत. कोणी काही बोललं की आपल्याला राग येणार आहे. दुसऱ्याचं काही वेळेला चांगलं पाहवत नाही आपल्याला. पटकन दुसऱ्याविषयी द्वेष वाटतो, मत्सर वाटतो. अहंभाव आपला सतत जागृत होत असतो. जोपर्यंत आपल्याला म्हणजे आपला अहंभाव सुखावतोय तोपर्यंत सगळं ठीक असतं. आपल्या अहंभावावर कोणी बोट ठेवलं की आपला क्रोध उत्पन्न होतो. म्हणजे एका विकारातनं नेहमी दुसरा विकार जन्म घेत असतो. मग अशा मनुष्याला जो विषय वासना आणि विकारांनी बरबटलेला आहे त्याला भगवंताची प्राप्ती कशी होईल? मग महाराजांनी एक उदाहरण दिलंय की खोलीमध्ये खूप पसारा आहे, अडगळ आहे. म्हणजे आता उभं राहायला जागा नाहीये. तर नवीन कुठली गोष्ट त्या खोलीत आपल्याला ठेवता येते का? जर ठेवायची झाली तर जुनं सगळं पहिलं बाहेर काढावं लागतं. ती सगळी अडगळ खोलीतली स्वच्छ करावी लागते. त्याच्याशिवाय नवीन वस्तू तिथे आणून ठेवू शकत नाही. तसं आपल्या मनाचं आहे. आपल्या मनामध्ये जी काही जाळी जळमटं आहेत, विषय वासना आणि विकारांची कोळिष्टकं, ती सगळी पहिली स्वच्छ करावी लागतात. मनातली सगळी घाण मलिनता स्वच्छ करावी लागते. त्याच्याशिवाय परमेश्वर आणि परमेश्वर स्वरूप असलेले आपले सद्गुरू आपल्या मनामध्ये येऊ शकत नाहीत. आपल्या हृदयामध्ये ते स्थान घेऊ शकत नाहीत. ते म्हणतील की तुझं मन हे विषयाने इतकं भरलेलं आहे की तिथे मला यायला जागाच नाहीये. मी येऊन बसू कुठे? तुझ्या हृदयामध्ये मी निवास कसा करायला येणार? ते मन इतकं अशुद्ध आहे, इतकं भरलेलं आहे अशुद्धतेने. आणि म्हणून ज्या मनुष्याला असं वाटतं की आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी, त्याने त्याच्या मनातली अशुद्धता घालवल्याशिवाय त्याला भगवंत मिळणार नाही. मग मनातली अशुद्धता घालवायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला हे पाहावं लागतं की म्हणजे हे मान्य करावं लागतं की हो, माझ्या मनामध्ये अशुद्धता आहे. पहिला आपला तिथूनच सगळा विषय सुरू होतो. कारण प्रत्येक वेळेला व्यवहारामध्ये काहीही झालं आपल्याकडनं वागणं बोलणं तरी आपण त्याला व्यावहारिक समर्थन करतो की समोरची व्यक्ती माझ्याशी असं वागली म्हणून मला राग आला, मला राग आला म्हणून माझ्या तोंडून अपशब्द बाहेर पडले. ती समोरची व्यक्ती जर नीट राहिली असती माझ्याबरोबर तर हे काही घडलंच नसतं. अशा तऱ्हेची सगळी समर्थन आहेत. ती व्यक्ती कशीही का वागेना, तुला तुझी सत्सद्विवेक बुद्धी जागृत का ठेवता आली नाही? तू का त्यावेळेला भगवंताचं स्मरण ठेवलं नाहीस? तुला विस्मरण झालं, तुझा विवेक जागृत राहिला नाही म्हणून तुझ्या हातनं चुकीचं कर्म घडलं. अशा पद्धतीने आपण एक एक विषयांचा विचार केला पाहिजे. अत्यंत सूक्ष्मपणे आपल्याला आपलं अंतरंग पहिल्यांदा ढवळून काढावं लागतं.
पहिल्यांदा आपल्याला मान्य करावं लागतं की हो, माझ्यामध्ये विकार आहेत. हे पहिल्यांदा मान्य केल्याशिवाय ते विकार बाहेर काढण्यासाठी आपण कसे प्रयत्न करणार. म्हणजे खूप राग येऊन सुद्धा बिनदिक्कतपणे आपण सांगतो की नाही, मला कधीही राग येत नाही. महाराजांच्या चरित्रामध्ये ती कथा आहे की एक माणूस येऊन महाराजांना सांगतो, गृहस्थ येऊन सांगतात की मी राग आता सोडलेला आहे, आता मला कधीही क्रोध येत नाही, मी त्या विकारावर ताबा मिळवलेला आहे. तर महाराज हसतात. महाराज म्हणतात, अरे वा, खूप छान, तुम्ही असं करा, उद्या तुम्ही स्नान करा नदीवर आणि मला येऊन भेटा. आणि जेव्हा तो गृहस्थ नदीवर स्नान करायला जातो आणि महाराजांना भेटायला परत येत असतो, त्यावेळेला तिथे पटाईत मावशी असतात आणि महाराज त्यांना सांगतात की जा, त्या समोरनं चालत येणाऱ्या गृहस्थाचं धोतर तू फेड. महाराजांनी सांगितलंय ना, पटाईत मावशी जातात आणि ते धोतर फेडतात. त्याबरोबर तो गृहस्थ महाराजांना येऊन सांगतो. तो प्रचंड रागावतो आणि तो म्हणतो की कोण ती स्त्री होती की जिने माझ्या धोतराला हात घातला, आणि अत्यंत क्रोध त्यांना झालेला असतो. त्याला महाराज शांतपणे म्हणतात की अहो, कालच तुम्ही म्हणालात ना की मी राग सोडलाय, आता मला राग येत नाही, आता मला क्रोध येत नाही. त्याच्यामुळे पहिल्यांदा आपल्याला आपल्या ह्या अंतरंगाचं अवलोकन करावं लागतं की नक्की माझं काय चुकतंय, काय आहे माझ्या मनामध्ये, कोणाविषयी अशुद्ध भावना आहे. सत्य संकल्प आपल्याला जर जीवी धरायचा असेल तर पहिला पापसंकल्प सोडून द्यावा लागतो. म्हणजे पहिल्यांदा काय सांगितलं, पापसंकल्प सोडून द्या. महाराजही तेच सांगतात ना की जे नकोय ते पहिलं सोडलं की जे हवंय तेच बरोबर धरलं जाईल. समर्थांनी तसंच सांगितलंय पहा की पहिल्यांदा अशुद्धता सोडा, म्हणजे सत्य संकल्पाचा दाता भगवंत तो तुमच्या हातामध्ये येईल, तो तुमच्या हृदयामध्ये विराजमान होईल. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला आपलं अंतरंग शोधून काढावं लागतं की काय आहे, मलिनता काय आहे, आणि भगवंताची प्राप्ती म्हणजे काय हे पण आता समजून घेतलं पाहिजे. की भगवंताची प्राप्ती म्हणजे भगवंताकडून, म्हणजे अतिशय पवित्र, अतिशय ज्याला आपण म्हणतो आनंदाचं निधान, अशा त्या परमेश्वराकडनं येणारा, थेट येणारा आनंद आणि समाधान आपल्याला प्राप्त होणं म्हणजे भगवंताची प्राप्ती आहे. मग हा जो आनंद आहे, हे जे समाधान आहे, हे आपल्याला बाहेरून कुठून मिळवायचं नाहीये. ते आपल्या मनाच्या अंतरंगामध्येच उत्पन्न होतं आणि ते एका नामाने साधतं असं महाराजांचं सांगणं आहे. की तुम्ही भगवंताचं नाम घेत गेलात, स्वतःच्या देहाला विसरलात की ती सहज समाधी आहे. आणि माणूस त्याच्या देहाला विसरला, तो त्याच्या नामामध्ये रंगला की त्याला जो काही स्वाभाविक आनंद त्याच्या मनामधनं जो उत्पन्न होणार, त्याला जे काही समाधान मिळणार, ते तो शब्दात सुद्धा वर्णन करू शकत नाही. आणि तो आनंद आणि ते समाधान त्याला बाहेरनं कुठूनही मिळत नाही. म्हणजे आपण ह्याचा सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे की ज्या दिवशी आपला जप किंवा आपलं नामस्मरण एखाद्या दिवशी खूप छान होतं, म्हणजे आपण सगळ्यांनी ह्याचा अनुभव घेतलेला असतो की एखाद्या दिवशी एकदम तंद्री लागते आणि खूप छान नामस्मरण होतं, आपण रंगतो त्या नामामध्ये. तर तेव्हा दिवसभर आपल्या मनामध्ये एक प्रकारच्या आनंदाच्या लहरी उमटत असतात. खूप समाधान आपल्याला वाटत असतं, खूप छान वाटत असतं. ती भगवंताची प्राप्ती आहे. तिथे भगवंत तुम्हाला भेटला म्हणून समजा. पण मनुष्य काय करतो, तशा पद्धतीने मनाला आनंद मिळवण्यापेक्षा, म्हणजे खरं तर तो चिरंतन टिकणारा आहे, मनुष्य काय करतो, तर प्रपंचातनं आनंद शोधायला जातो.
आता प्रपंच अशाश्वत आहे, प्रपंच मिथ्या आहे, प्रपंच असत्य आहे. त्याचं स्वरूप सतत बदलत असतं. आज जर सगळं काही ठीक असेल तर उद्या ते ठीक असेलच असं नाही. पण अशा अशाश्वत प्रपंचाकडून मनुष्य सुख प्राप्त होईल, विषयातून इंद्रिय सुख प्राप्त होईल, ही अभिलाषा बाळगतो आणि तिथे त्याला ते सुख मिळत नाही. कारण मुळात प्रपंच हा दुःखमय आहे. तो आपल्याला कसा आनंद मिळवून देऊ शकतो? खरा आनंद हा भगवंताच्या होण्यामध्ये आहे. खरा आनंद हा सद्गुरूंच्या चरणाशी बसण्यामध्ये आहे. प्रपंच करायचा आहे, पण महाराज म्हणतात तसं तो आसक्ती रहित करायचा आहे. म्हणजे महाराज म्हणतात ना की तुमचा प्रपंचामध्ये वरवरचा वास असावा, आतवास हा फक्त भगवंताचा असावा. म्हणजे राम राम म्हणण्याचा शेवट हा रामाच्या प्राप्तीत, म्हणजे तो जो थेट आनंद मिळतो, जे थेट समाधान मिळतं, ते मिळण्याच्या प्राप्तीमध्ये. त्यामुळे स्वतःला विसरणं किंवा स्थूलातून सूक्ष्माच्याही पलीकडे जाणं, देहबुद्धीतून देहाच्या पलीकडे जाणं म्हणजे भगवंताची प्राप्ती आहे. मग भगवंताचं नाम आपण घेत गेलो तर त्याच्या नामाने आपलं हृदय भरून जातं. त्याच्या नामाने आपलं हृदय भरलं की प्रेम उत्पन्न होतं. प्रेम उत्पन्न झालं की मनातली अशुद्धता निघून जाते, मलिनता निघून जाते. जिथे शुद्ध भाव प्रकट होतो तर अशुद्धतेला तिथे वाव राहत नाही. म्हणून महाराज सांगतात की भगवंताचं नाम हे औषध आहे आणि भगवंताची प्राप्ती हे फळ आहे. पण औषध मात्र सतत आणि थेंब थेंब पोटात गेलं पाहिजे तर रोग बरा होणार आहे. तसे की नाम हे सतत आपण घेत गेलो आणि थेंब थेंब जसं औषध पोटामध्ये जातं तसं नाम असं आपल्या रोमारोमामध्ये अणुरेणूमध्ये झिरपत 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 गेलं पाहिजे. ते जर तसं गेलं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली. म्हणजे आपल्याला भगवंताकडनं मिळणारा आनंद थेट मिळाला, समाधान मिळालं. महाराज सांगतात की शुद्ध परमात्मा स्वरूपाच्या जवळ जर कोणी असेल तर ते म्हणजे त्याचं नाम आहे. म्हणजे अगदी साधं उदाहरण महाराजांनी दिलंय की रस्त्यातून जात असताना आपला मित्र आहे पुढे समजा, तर आपण त्याला हाक मारली तर तो पटकन मागे वळून पाहतो. तर मग भगवंताला हाक मारली तर तो नाही का आपल्याकडे मागे वळून पाहणार? तो तर सगळीकडे चराचरामध्ये व्याप्त आहे. पण आपला विश्वास बसत नाही, कारण आपण प्रपंचाला सत्य मानलेलं आहे. म्हणजे आपण दृश्याला सत्यत्व देतो, आपण स्थूलाला सत्यत्व देतो. पण भगवंत हा दृश्याच्या पलीकडे आहे, तो सूक्ष्मामध्ये आहे, तो अंतःचक्षुनी पाहावा लागतो. त्यामुळे जे साध्या डोळ्याला दिसत नाही ते सत्य आहे, कारण ते सूक्ष्माच्याही पलीकडे आहे. महाराजांनीच दिलेलं उदाहरण सांगतो की मुलं पतंग उडवत असतात. पतंग खूप आकाशात उंचावर आहे, तो साध्या डोळ्याला दिसत नाहीये कारण तो खूप उंचावर गेलेला आहे. पण त्या पतंगाची दोरी आपल्या हातामध्ये आहे. मग ती मुलं काय म्हणतात की पतंग आमच्या हातामध्ये आहे. वास्तविक पाहता पतंग आकाशामध्ये आहे, तो इतका वर गेलेला आहे की तो साध्या डोळ्याला दिसत नाही. पण दोरी हातामध्ये असल्यामुळे मुलं काय म्हणतात पतंग उडवताना की आमच्या हातामध्ये पतंग आहे. तसं ती दोरी म्हणजे भगवंताचं नाम आहे. भगवंताचं नाम घेत गेलो तर सूक्ष्मामध्ये असलेला भगवंत आपल्या हातामध्ये आहे. नामाची दोरी, नामाची कास सुटली की भगवंत सुटला. आणि म्हणून महाराज सांगतात की भगवंताचं नाम घ्या. ते औषध सतत पोटात थेंब थेंब गेलं पाहिजे, ते नाम असं झिरपत गेलं पाहिजे. पण भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटण्याच्या ऐवजी आपल्या सगळ्यांना
आपला प्रपंच शेवटपर्यंत छान सुखाचा व्हावा असं वाटतं. म्हणजे एखाद्या माणसाच्या प्रपंचामध्ये सगळं काही असतं. चांगलं घर आहे, गाडी आहे, सुबत्ता आहे, मुलं चांगली शिकलेली आहेत, सगळं आहे. आता त्याला विचारलं की तुला काही अजून हवंय का, तर तो म्हणतो नाही, मला सगळं काही मिळालं, परमेश्वरीय कृपेने मी अगदी आनंदात आहे. ठीक आहे. आता ह्याच्यात सूक्ष्मपणे विचार केला तर त्या माणसाच्या मनामध्ये शेवटी ही इच्छा असतेच की नाही, की आज जे सुख किंवा सुबत्ता मी उपभोगतोय ती शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहू देत. ही इच्छा असतेच की नाही. म्हणजे शेवटी प्रपंचाविषयीची अभिलाषा मनामध्ये बाळगलीच आहे. म्हणून महाराज सांगतात की सगळेजण प्रपंचामध्ये इतके आपण गुरफटलेलो आहोत की आपल्याला खऱ्या भगवंताचा विसर पडलेला आहे. कारण आपल्या मनामध्ये एक प्रकारची भीती आहे की आज जे सगळं चांगलं चाललेलं आहे ते आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत चांगलं चालू दे. आणि ज्या मनुष्याला प्रपंच अवघड आहे किंवा ज्याला नाही मिळालेल्या काही गोष्टी चार प्रपंचात त्याला हव्या तशा, तर त्याचा प्रपंच हा दुःखमय होतो. आणि ज्याला सगळं काही सुख मिळालेलं आहे त्याचा प्रपंच सुद्धा असत्यच असतो. मगाशी आपण ते भातुकलीचं उदाहरण बघितलं ना, तसं आहे की अतिशय पैसेवाला किंवा ज्याच्याकडे पुष्कळ धन आहे अशा माणसांना जरी जाऊन विचारलं की तुम्ही प्रपंचामध्ये सुखी आहात का, तर त्यांना निराळ्याच गोष्टींची विवंचना असते आणि त्यांना झोप सुद्धा लागत नाही व्यवस्थित. म्हणजे इकडनं तिकडनं बघायला गेलं तर जो मनुष्य प्रपंचामधनं सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो किंवा त्याची अभिलाषा बाळगतो किंवा विषयातून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो, तर तो अंती त्याला दुःखच प्राप्त होतं. म्हणजे समर्थांनी करुणाष्टकामध्ये सांगितलेलं आहे ना की विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझं विण रघुनाथा वोखटे सर्व काही. म्हणजे रामा तुझ्याशिवाय सगळं खरं तर खोटं आहे, असत्य आहे आणि विषयातून कधीही सुख मिळणार नाहीये. मग जे समर्थ माऊली आपल्याला सांगतेय ते आपल्याला कधी कळणार आहे. विषयातून आपल्याला सुख प्राप्त होईल, आपला प्रपंच हा आपल्याला भरपूर सुख देईल, आपल्याला कधीही दुःख पदरात पडणार नाही. ही जी काही मनामध्ये भावना असते, ही जी काही मनामध्ये अस्वस्थता असते, अस्थिरता असते, कुठेतरी भविष्याविषयीची चिंता असते, सगळं काही नीट होईल ना, ही एक प्रकारची चिंता प्रत्येकाला भेडसावत असते. माझं सगळं व्यवस्थित होईल ना शेवटपर्यंत, माझ्या कुटुंबाचं सगळं व्यवस्थित होईल ना. सदैव माणूस हा एका अस्वस्थतेखाली जगत असतो, अस्थिरतेखाली जगत असतो. हे सगळं झुगारून देऊन भगवंता तुला मला ठेवायचं तसं ठेव, मला फक्त तू हवायस, मला फक्त तुझी प्राप्ती हवी आहे, मला तुझ्याकडनं मिळणारा आनंद हवाय, जो की मला थेट तुझं नाम घेतलं की मिळणार आहे. बस मी डोळे बंद करणार आणि तुझ्या नामामध्ये रंगून जाणार, मी स्वतःला विसरून जाणार. ही भावना जोपर्यंत मनामध्ये उत्पन्न होत नाही तोपर्यंत परमेश्वर लांब आहे. आणि म्हणून समर्थ पुढच्या चरणामध्ये सांगतात की मना कल्पना नको ते विषयांची, तुम्ही त्याची अभिलाषाच बाळगू नका. म्हणजे महाराज सांगतात ना की प्रापंचिक लोक प्रपंच सोडत नाही त्याचं मला नवल वाटत नाही, पण ते सुख चिरकाळ टिकणारं आहे ही जी समजूत प्रापंचिक लोकांनी करून घेतलेली आहे आणि त्या समजुतीमध्येच ते रमतात, ह्याचं मला वाईट वाटतं असं महाराज सांगतात. महाराज म्हणतात की कडू कारलं किती साखरेत घोळलं तरी नाही गोड झाले, तैसे विषयात सुख मानले दुःख मात्र अनुभवास आले. म्हणजे कडू कारले किती साखरेत घोळले तरी नाही गोड झाले. कारलं कडू आहे, कितीही साखरेत घोळलं तरी गोड होणार आहे का? नाही. तसं विषयातनं सुख मिळणार आहे का? तर नाही, अंती दुःखच पदरात पडणार आहे. म्हणजे मनुष्य सुखाकरता धडपड करतो आणि अंती दुःखमय अशा विषयाची आशा धरतो, कारण आपलं ध्येयच मुळी विषय आहे. आपल्याला इंद्रिय सुख हवंय,
आपल्याला प्रापंचिक गोष्टींपासून सुख हवंय, आपल्याला प्रापंचिक वस्तूंपासून सुख हवंय, आपल्याला आपल्या प्रपंचातूनच सुख हवंय. म्हणजे ते मिळवण्यासाठी माणूस इतकी धडपड करतो की ते मिळत नाही हे त्याला कळत असतं. आपल्या मनासारखं होत नाहीये हेही त्याला कळत असतं. आपल्याला प्रत्येक वेळेला तडजोड करावी लागते हेही त्याला कळत असतं. पण तो पुन्हा पुन्हा विषयामध्येच सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला दुःख पदरात पडतं. कारण भौतिक गोष्टीतनं सुख मिळवण्याचा प्रयत्न केला दृश्यातून, तर ते दृश्य आहे ते कधीतरी नाश पावणारं आहे आणि म्हणून ते असत्य आहे. भगवंत हा दृश्याच्या पलीकडे आहे, तो चिरंतन आहे आणि म्हणून तो सत्य आहे. हा फरक आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. विषयातलं सुख हे परावलंबी आहे, ते दुसऱ्या गोष्टींवर अवलंबून आहे. म्हणजे विषय कधीतरी आपल्यापासून दूर जाणार किंवा आपण तरी विषयांपासून कधीतरी दूर जाणार. आपल्या मृत्यूच्या वेळेला तर आपल्याला हे जगच सोडून द्यायचंय. म्हणजे आयुष्यभर ज्या ज्या गोष्टींची मनामध्ये कामना बाळगली, लालसा ठेवली, त्या सगळ्या गोष्टी एका क्षणामध्ये सोडून आपल्याला ह्या जगातनं निघून जावं लागतं. तरीही आपल्याला कळत नाही की आपण नक्की कशाच्या प्राप्तीसाठी धडपड करायला पाहिजे. विषयाचं सुख हे इंद्रियाधीन आहे. इंद्रियांचा देहाच्या माध्यमातनं ते सुख भोगावं लागतं. म्हणजे आपल्याला जर सांगितलं, कोणी एखाद्या मनुष्याला सांगितलं काही त्याला रोग झाला आणि त्याला हे कळलं की आपण फार दिवसांचे आता सोबती नाही, आपल्याला तर ह्या जगातनं जावं लागणार आहे, तर कुठला विषय त्याला सुख देईल? कुठलाही नाही. आणि तो फक्त दुःखी राहील. म्हणजेच याचा अर्थ काय की विषयामध्ये सुख नाही. विषयातलं सुख हे देहाच्या माध्यमातून भोगावं लागतं. म्हणजे उद्या इंद्रिय जर आपली अशक्त असतील की आपण चालू शकत नाही, कुठली गोष्ट डोळ्याला आता दिसत नाहीये, म्हणजे इंद्रिय विकलांग झालेली आहेत, देहातली सगळी इंद्रिय विकलांग झालेली आहेत, खाल्लं तरी पचत नाही, अशा अवस्थेमध्ये समजा मनुष्य गेला तर कुठली गोष्ट त्याला सुख देणार आहे? कुठली नाही. म्हणजे एखादा पदार्थ आपल्याला कितीही आवडला आणि आपली ती वासना अन्नावरची जर आपण ती भोगावी असं आपल्याला वाटलं, पण आपलं पोट जर खराब झालेलं असेल, म्हणजे काय की आपलं शरीर साथ देत नाही ते अन्न पचवायला, तर आपल्याला ते अन्न सुख देईल का? अशाला मनुष्य काय म्हणतो की मला हे काही नको, मला हे पचत नाही. याचाच अर्थ काय आहे की हा सगळा विषय हा इंद्रियांच्या माध्यमातनं म्हणजे देहाच्या माध्यमातनं भोगायचा आहे. जर इंद्रिय विकल झालेली असतील तर आपल्याला त्या विषयातनं सुख मिळत नाही. किंवा मगाशी आपण म्हटलं तसं की उद्या तू मरणार आहेस असं जर आपल्याला कोणी सांगितलं तर आजचा दिवस आपला जाईल का आनंदामध्ये? नाही जाणार. आपल्याला एक प्रकारची भीती वाटायला लागेल, अस्थिरता येईल मनाला, आपलं संतुलन सगळं बिघडेल. ह्याचाच अर्थ काय की खरं सुख हे ह्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून नाहीये. मग खरं सुख नक्की कशामध्ये आहे? म्हणजे पुष्कळ वस्तू मला पुष्कळ मिळाल्या म्हणून मला पुष्कळ सुख झालं, हा भ्रम आहे. नाहीतर ज्यांच्याकडे खूप काही आहे अशी लोक आपल्याला कधीही अशांत दिसली नसती, ती शांत स्वस्थ दिसली असती. म्हणजे ह्याचा अर्थ गोष्टींमध्ये किंवा वस्तूंमध्ये खरं सुख दडलेलं नाहीये. म्हणजे आपण नाशवंत गोष्टींवर म्हणजे त्या गोष्टींची अभिलाषा मनामध्ये बाळगतो, लहान सहान गोष्टींमध्ये आपण अहंभाव बाळगतो, त्या गोष्टींविषयी आपण ममत्व बाळगतो. इथेच आपलं चुकतं. म्हणजे आपला अहंभाव इतका खोल गेलेला आहे की हा प्रपंच आपल्याला परमेश्वराने दिलेला आहे. आपल्याला जन्माला ह्या परमेश्वराने घातलं. जी काही मुलं बाळं संसार सगळं जे काही आपल्याला दिलं ते परमेश्वराने दिलेलं आहे. पण स्वतःच्या अहंभावामुळे कर्तेपणामुळे हे सगळं आपणच स्वतः उत्पन्न केलेलं आहे अशा भ्रमामध्येच मनुष्य राहत असतो. म्हणजे त्याला जे काही त्याच्या वाट्याला आलंय ते सगळं काही त्याला त्याचं स्वतःच वाटत असतं. म्हणजे माझी बायको, माझी मुलं, माझं घर, माझं वाहन, माझी नोकरी, म्हणजे हा सगळा माझेपणाचा किती भाग सांगावा. आणि एक दिवस हे सगळं नष्ट होणार असतं, तुम्ही स्वतः सुद्धा नष्ट होणार असतं. मग खरा विषय म्हणजे खरी जी
भगवंताची प्राप्ती करायची आहे आपल्याला, म्हणजे खरं जे आपल्याला मिळवायचं आहे, जे विषयामध्ये नाही आहे, जे विषय सुखामध्ये नाही आहे, ते मिळवण्यासाठी आपण धडपडलं पाहिजे. तो सत्य संकल्प आपल्याला धरायचा आहे, हे समर्थ माऊली आपल्याला सांगते. आणि म्हणून समर्थ आपल्याला शेवटच्या चरणामध्ये सांगतात की अशा पद्धतीने मनुष्य जर राहिला की त्याने मनामध्ये वाईट हेतू ठेवलेला आहे, अशुद्ध भावना ठेवलेली आहे, त्याचं मन विषयाने भरलेलं आहे, त्याच्या जगण्याला भगवंताचं अधिष्ठान नाही, त्याला भगवंताचं स्मरण नाही, तर अशा वेळेला तो विकारांच्या अधीन होऊ शकतो आणि विकार त्याला नाचवत राहतात. त्यावेळेला त्याच्या हातून चुकीचं कर्म घडू शकतं, कारण सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहत नाही. आणि ज्या वेळेला मनुष्याची सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहत नाही आणि हातनं चुकीची कर्म घडली की लोक त्या व्यक्तीचा तिरस्कार करतात, त्या व्यक्तीला जगामध्ये किंमत मिळत नाही आणि लोक त्याची चितू करतात. म्हणून महाराज सुद्धा आपल्याला हेच सांगतात की तुम्हाला जो काही आग्रह किंवा प्रेम वाटावं असं जे वाटतं ते भगवंताविषयी तुमचा आग्रह असावा. त्याच्या प्रेमाविषयी तुम्ही खरं तर भगवंताकडे त्याचं प्रेमच मागितलं पाहिजे. म्हणजे इतर ध्येय असावीत पण त्याचा आग्रह नसावा. महाराज म्हणतात की मनुष्य रोज तेच करत असून सुद्धा त्याला त्याचा कंटाळा येत नाही. म्हणजे रोजच्या रोज आपण सगळेच जण एक प्रकारचं एक सूर्य आयुष्य जगत असतो. हे सकाळी उठायचं, सगळं आवरायचं, आपल्या कामाला जायचं, जेवणाची वेळ झाली की जेवायचं, झोपायची वेळ झाली की झोपायचं, जे जे काही करायचं असतं ते सगळं आपण रोज तेच करत असतो, परंतु आपल्याला त्याचा कंटाळा येत नाही. मग महाराज आपल्याला विचारतात की एकतर हा जो विषय तुम्ही भोगताय तो विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे, किंवा आपल्याला जी काही हाव आहे त्या हवेला तृप्ती असणार नाही, म्हणजे हवेला तृप्ती तरी नसली पाहिजे. मग ह्यातलं दुसरं कारण खरं आहे असं महाराज सांगतात की विषय गोड नाही अजिबात, तुमच्या हवेला तृप्ती नाही. तुम्हाला कितीही मिळालं तरी तुम्हाला अजून हवं आहे, तुमचं मनच तृप्त होत नाही. म्हणजे कितीही गोष्टी किंवा वस्तू प्रपंचामध्ये असल्या तरी तुम्हाला अजून हवे आहेत, जे आहे ते शेवटपर्यंत टिकावं असं वाटतंय. म्हणजे एक प्रकारे मनाची, तुमच्या मनामध्ये भीतीच आहे, अस्थिरता आहे, अस्वस्थता आहे, हवे नको पण आहे. मग जिथे हवे नको पण आहे तिथे समाधान नाही आहे. आणि म्हणून महाराज सांगतात, म्हणून समर्थ सांगतात की तुम्ही सत्य अशा भगवंताची फक्त अभिलाषा मनामध्ये बाळगा, त्याच्या प्राप्तीची. म्हणजे त्याच्याकडनं जो आनंद आणि समाधान आपल्याला मिळणार आहे थेट, ते तुम्ही प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपण प्रपंचामध्ये अत्यंत निर्लोभतेने वागावं. आपला प्रपंचामध्ये वास वरवरचा असावा, खरा वास भगवंताचा असावा. विषय हे मालकीने आपल्याला भोगता आले पाहिजेत, विषयांनी आपल्यावर सत्ता गाजवता कामा नये. म्हणजे आपण जर रामाकडे आपल्या प्रापंचिक गोष्टी घेऊन गेलो किंवा विषय घेऊन गेलो तर आपल्याला रामापेक्षा विषयाचंच प्रेम जास्त आहे, हे सिद्धच झालं. आणि म्हणून आपण आपलं हृदय किंवा अंतःकरण, आपलं मन हे अगदी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. पण आपलं मन हे विषयाने इतकं भरलेलं आहे की तिथे भगवंताला आणि भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंना मनामध्ये स्थानापन्न व्हायला जागाच आपण ठेवलेली नाही. त्याच्यामुळे आपल्याला तो पहिला सगळा विषय पूर्ण मनातनं खाली करावा लागतो, त्याच्याशिवाय भगवंत तिथे येऊ शकत नाही. म्हणजे दैत्य दानवांनी सुद्धा भगवंताची आराधना केली आणि समर्थांनी सुद्धा रामाची आराधना केली, पण दैत्य दानवांनी पापसंकल्प मनामध्ये ठेवला, वाईट हेतू मनामध्ये ठेवला आणि भगवंताची आराधना केली. समर्थांनी सत्य संकल्प मनामध्ये धरला, म्हणजे भगवंताची आराधना ही भगवंताच्याच प्राप्तीसाठी समर्थांनी केली. दैत्य दानवांनी ब्रह्मदेवाला किंवा कधी शंकरांना प्राप्त करून घेतलं उपासना करून, पण शेवटी पापसंकल्प मनामध्ये होता, वाईट हेतू मनामध्ये होता की मला पूर्ण सगळं साम्राज्य मिळावं, मला तिन्ही लोकांवर राज्य करता यावं, मग सगळ्यांना छळायचं, सगळा धर्म हे करायचा. म्हणजे मनामध्ये काय पापसंकल्प आहे. आणि समर्थांना भगवंत फक्त भगवंतासाठीच हवा होता, त्यांचा तो सत्य संकल्प होता. आणि म्हणून दैत्य दानवांनी जरी वर प्राप्त करून घेतले तरी शेवटी त्यांना विषयाची प्राप्ती झाली आणि भगवंत अंतरला.
आणि समर्थांना फक्त रामच हवा होता, त्यामुळे त्यांना रामाची प्राप्ती झाली. त्यांना रामाशिवाय दुसऱ्या कशाचाही लोभ नव्हता. त्यांना दुसरं काहीही नको हवं होतं, कारण त्यांनी सत्यसंकल्प जीवी धरलेला होता. म्हणून जीवाने पापसंकल्प सोडून द्यावा आणि सत्यसंकल्प मनामध्ये धरावा आणि विषयांची कल्पना करू नये आणि विकारयुक्त अंतःकरण ठेवू नये, असं समर्थ सांगतात. कारण मनुष्य वासनेमध्ये अडकून इंद्रिय सुखाच्या नादी लागतो आणि ते अक्षरशः ओरबाडत राहतो तो आयुष्यभर, आणि तो विकारी बनतो. त्याचं अंतःकरण विकाराने भरलेलं असतं आणि अशाच मनुष्याच्या हातून चुकीची कर्म घडतात. 6 तऱ्हेचे विकार आहेत, म्हणजे काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मोह, मद आणि मत्सर. हे 6 विकार मनुष्याला छळत असतात अक्षरशः, आणि हे सगळे विकार मनुष्यावर सत्ता गाजवतात. म्हणजे मनुष्याचा जन्मच मुळी वासनेमध्ये झालेला असल्यामुळे त्याच्या प्रत्येक मनुष्याच्या मध्ये त्या वासनेचा थोडा तरी अंश का होईना पण असतोच. म्हणजे प्रत्येक मनुष्याच्या ठिकाणी ती इच्छा असते, इंद्रिय सुखाची लालसा असते, कामवासना असते, सर्व गोष्टी असतात. पण ते इंद्रिय सुख त्याला नीतिमत्तेच्या चौकटीमध्ये राहूनच भोगावं लागतं. नाहीतर त्याने त्या वासना तृप्तीसाठी विकारयुक्त राहून जर त्याच्या हातून चुकीचं कर्म घडलं तर मात्र तो पूर्णपणे त्याला ते सगळं भोगावं लागतं. कारण विकारी मनुष्य नीच कृत्य करतो, आणि म्हणून समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे की अशा पद्धतीने तुम्ही राहिलात तर तुम्हाला भगवंत मिळणार नाही, कारण तुम्ही पापसंकल्प मनामध्ये धरून ठेवलेला आहे. तुमच्या मनामध्ये विषय आहेत, तुमचं मन विषयांनी भरलेलं आहे आणि तुमचं अंतःकरण विकारांनी युक्त आहे, तर तुमच्या हातून चुकीचंच कर्म घडणार. कारण तुम्ही सत्सद्विवेक बुद्धी तुमची जागृत राहणार नाही, तुम्हाला भगवंताचं विस्मरण झालेलं असतं. कारण अहंकारातून क्रोध उत्पन्न होतो, हवेपणातून लोभ उत्पन्न होतो, अहंभावातून मद वाढतो, दुसऱ्याविषयी द्वेष, मत्सर ते सगळं वाढतं, वस्तूविषयीचा हव्यास, सगळे हे विकार आहेत. दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला बघवत नाही, हा एक प्रकारचा मत्सर आहे. दुसऱ्याबरोबर तुलना करून आपण जेव्हा स्वतःला कमी लेखतो, त्यातून आपल्या मनात त्याच्याविषयी मत्सर उत्पन्न होतो. म्हणजे काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर हे सगळे विकार मनुष्याला छळतात. दासगणू महाराजांनी गजानन विजय, श्री गजानन विजय या ग्रंथामध्ये हे म्हटलेलं आहे की षड्विकार धुतल्या विना अंगी साधुत्व येईना. म्हणजे हे षड्विकार अक्षरशः मनुष्याला धुवून काढावे लागतात, त्याच्याशिवाय होणार नाही. षड्विकारांनी युक्त आणि वासनेने बरबटलेला जो जीव आहे त्याला भगवंताचं विस्मरण झालेलं असल्या कारणाने त्याच्या हातून चुकीची कर्म घडतात आणि लोक त्याचा तिरस्कार करतात, जगामध्ये त्याला किंमत उरत नाही, त्याची चितू होते, असं शेवटच्या चरणामध्ये समर्थ माऊली आपल्याला सांगते. म्हणजे महाराज सांगतात की एखाद्या मनुष्याची कुंडली मांडली की मग तो श्रीमंत असो किंवा गरीब असो, सगळे काही ग्रह त्याच्या कुंडलीमध्ये येतात. तसंच जन्मलेल्या प्रत्येक प्राण्याला विकार हे जन्मतःच असतात, कोणाचीच त्याच्यापासून सुटका नाही. ते मागच्या जन्मापासून पुढच्या जन्मामध्ये आलेले असतात. पण मन जितकं विकाराने, म्हणजे राग, द्वेष, लोभ, मोह, मद, मत्सर, कामभावना, दुसऱ्याविषयीची निंदा, ह्यानी जर ते बरबटलेलं असेल तर ते सतत अस्वस्थ, अशांत आणि अस्थिर असतं. ते विकारांनी आणि विषय वासनांनी भरलेलं असेल तर ते अशुद्ध असतं. ते अशुद्ध बनलं की आपल्या अंतर्भावामध्ये परमेश्वराला येऊन बसायला जागाच उरत नाही. सद्गुरु तत्व येऊन बसणार कुठे, परमेश्वर येऊन बसणार कुठे. त्यामुळे विकारयुक्त अंतःकरणामध्ये भगवंत वास करू शकत नाही. भगवंताचं विस्मरण झालं की सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहत नाही. सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिली नाही की हातनं चुकीचं कर्म घडतं, तोंडून अपशब्द बाहेर पडतात, राग, संताप, द्वेष, वादविवाद होतात,
मत्सरयुक्त भावनेने दुसऱ्याचं अहित आपण चिंततो. अहंभावामुळे आपण बऱ्याचदा दुसऱ्याला कमी लेखतो. मदोन्मत्त वागतो, लोभाने वागतो, मोहाने विकारी झालेला मनुष्य हा चुकीची कर्म करतो आणि शेवटी लोकांच्या तिरस्काराला प्राप्त होतो. जगात त्याची किंमत राहत नाही, लोक त्याची चितू करतात आणि अंती तो अशा पद्धतीने तो स्वतःचाच नाश स्वतःच करून घेतो. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व चीची. आपल्याला हिरण्यकश्यपू राक्षसाची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. हिरण्यकश्यपूनी पापसंकल्प मनामध्ये धरला आणि तो पापसंकल्प मनामध्ये धरून ब्रह्मदेवांची आराधना केली आणि वर मागून घेतला की मला घरामध्ये मृत्यू नको, घराबाहेर नको, मला दिवसा मृत्यू येऊ नये, मला रात्री मृत्यू येऊ नये, मला मनुष्याकडून म्हणजे नराकडून मला मृत्यू येऊ नये आणि मला पशुकडूनही मृत्यू येऊ नये, मला शस्त्रांनी मृत्यू येऊ नये, मला अस्त्रांनी मृत्यू येऊ नये. म्हणजे थोडक्यात काय की त्याला असं वाटलं वर मागताना की असे सगळे वर आपण मागून घेतले तर आपण अमर होऊ आणि आपल्याला ह्या तिन्ही लोकांवर राज्य गाजवता येईल आणि ह्या ब्रह्मांडावर आपल्याला राज्य करता येईल. ब्रह्मदेवानी वर दिला, पण मनामध्ये काय आहे? पापसंकल्प आहे. मग हिरण्यकश्यपू अशा तऱ्हेने वरदान प्राप्त झाल्यामुळे मदोन्मत्त झाला. तो देवादिकांना, मनुष्यांना, साधू संतांना, ऋषीमुनींना छळू लागला. स्वतःचा मुलगा प्रल्हाद तो विष्णूंचं नाव घेतो म्हणून तो त्यालाही छळू लागला. मना पापसंकल्प सोडून द्यावा. काय समर्थाने सांगून ठेवलंय पहा. स्वतःच्या मुलालाही तो छळायला लागला. तो मुलाला सांगायला लागला की तू माझं नाव घे, तू विष्णूंचं नाव घ्यायचं नाही. प्रल्हादाची भक्ती थोर आहे. तो म्हणाला मी विष्णूंशिवाय दुसऱ्या कोणालाही मानत नाही. मग त्याने स्वतःच्याच मुलाला डोंगरावरनं खाली ढकलून दे, उकळत्या तेलामध्ये टाक, कुठे बांधून ठेव, उपाशी ठेव, सर्व तऱ्हेचे प्रकार त्याने करून बघितले. शेवटी भगवंताला अवतार धारण करणं भाग पडलं आणि मग भगवंतानी जो अवतार धारण केला तो नरसिंहाचा केला. म्हणजे पशुही नाही आणि नरही नाही. संध्याकाळच्या वेळेला हिरण्यकश्यपूचा वध भगवंतानी केला. म्हणजे दिवसा नाही, रात्री नाही, शस्त्रांनी नाही, अस्त्रांनी नाही, म्हणजे नखांनी त्याचं पोट त्यांनी फाडलेलं आहे. मला जमिनीवर मृत्यू येऊ नये, मला आकाशात मृत्यू येऊ नये असा वर मागितलेला असल्यामुळे मांडीवर घेऊन त्याचं पोट फाडलेलं आहे. आणि मला घरामध्ये मृत्यू येऊ नये, मला घराबाहेर मृत्यू येऊ नये असा वर मिळवलेला असल्यामुळे उंबरठ्यावर उभं राहून भगवंतानी त्याचा वध केलेला आहे. म्हणजे शेवटी काय झालं की मदोन्मत्त अवस्थेमध्ये विषय वासना आणि विकारांनी युक्त झालेला हिरण्यकश्यपू, ज्याच्या मनामध्ये पापसंकल्प होता, तो शेवटी त्याचा अंत कसा झाला? तो शेवटी नाश पावला. त्याची जगामध्ये चितू झाली कारण त्याने चुकीचं कर्म केलं. आणि हेच सूत्र सांगताना श्री समर्थ आपल्याला सांगतात की मना पापसंकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा, मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्व चीची. जय श्रीराम.